उद्याला एका जागेसाठी होत असलेल्या सुजाता मांगले वहिनींच्या निवडणुकीसाठी उद्या आपण मतदान करणार आहोत. त्या मतदानासाठी पूर्व संध्येला आयोजित केलेल्या या जाहीर कोपरा सभेचे प्रमुख तुमचे आणि आमचे नेते नामदार हसनचो मुश्रीफ साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ आणि जमलेल्या बंधूंनो, भगिनीनो आणि तरुण मित्रांनो, उद्याला आपल्याला मतदान करताना या निवडणुका कशासाठी लढवायच्या असतात? निवडणुका ह्या जागा अडवण्यासाठी नाही, तर निवडणुका ह्या विकासासाठी लढवायच्या असतात. आणि निवडणुका विकासासाठी लढवत असताना विकास कामाचं छत्र आपल्यावर असावं लागतं. आणि ते छत्र म्हणजे तुमचे आणि आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब आहेत. आणि निवडणुकीच्या या राजकारणामध्ये बघत असताना ही आपल्याला राजकीय साखळी असावी लागते. नगर परिषद आपल्याकडे असली, आमदारकी आपल्याकडे असली, राज्य आपल्याकडे असलं आणि देश आपल्याकडे असलं तरच या विकासाचा स्रोत, निधीचा स्रोत या माध्यमातूनच येत जातो. आज समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्यांच्याकडेही नेते मंडळी आहेत, पण त्यांच्याकडं काही जणांच्याकडे पन्हाळा आणि शाहूवाडी नगरपालिका आहे, काही जणांच्याकडं आजरा नगरपंचायत आहेत. पण आमचा त्या ठिकाणी निधी देऊन उरलेला निधी इथं कदाचित देऊ शकतील. पण आमचा हक्काचा लोकप्रतिनिधी नामदार हसनचो मुश्रीफ साहेब आहेत, त्यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक आहे. त्यामुळं ते ज्या पद्धतीने या गडिंग्लजवर प्रेम करू शकतील तेवढं प्रेम इतर कोणीही करू शकणार नाही. याची नोंद आपण घेणं आवश्यक आहे. आजपर्यंत मुश्रीफ साहेबांनी दिलेला कुठलाही शब्द पाडलेला नाही आणि त्यांनी केलेलं जे विकास काम आहे हे नजरेसमोर आणून आपण उद्याचं मतदान करायचं आहे. गेले 3 आठवडे तुमच्याशी आपण येत आहोत, तुमच्याशी संपर्क साधत आहोत की मुश्रीफ साहेबांनी केलेलं काम जे विकासाचं गेल्या 3-4 टर्म या गावभागाची निवडणूक लढवले आणि हक्काचा लोकप्रतिनिधी असल्यानंतर आता जेवण करायला आपण कुठल्या तरी समारंभात गेलो तर आपल्याला वाढणारा वाढपी आपल्या ओळखीचा असला तर निश्चितच एखादा चांगला पदार्थ आपल्याकडे ज्यादा पडू शकतो. त्या पद्धतीनं मुश्रीफ साहेब या विभागाचे लोकप्रतिनिधी आहेत. आज तो जर विचार केला तर मग मेठाचा मार्ग असेल, तुंडगा मार्ग असेल, मेंडुले वसाहत असेल, देवारडे वसाहत असेल, हे सगळे रस्ते त्यांच्यामुळे झाले. फक्त रस्तेच झाले नाहीत तर देवदेवतांचे जीर्णोद्धार, मग बेलबागेला पैसे दिलेले आहेत, महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास केलाय, गडिंग्लजच्या ग्रामदेवत लक्ष्मीचा विकास केलाय, काळभैरीचा विकास केलाय, विठ्ठल मंदिर मारुती मंदिराचा विकास केलाय, अंबाबाई मंदिराचा विकास असेल, मस्जिदीचा विकास असेल. याच बरोबर तुमच्या जीवाभावाच्या व्यक्तिगत योजना, मग बांधकाम कामगार असेल, संजय गांधी निराधार असेल, लाडकी बहीण असेल, श्रावण बाळ योजना असेल, आणि या सगळ्यापेक्षाही आपल्या आरोग्यासाठी गडिंग्लजला गडिंग्लजचं 100 खाटाचं स्वर्गीय कुपेकर साहेबांनी उभं केलेलं हॉस्पिटल ते 200 खाटाचं हॉस्पिटल करून घेण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलंय. आज गडिंग्लजला जर बघितला तर 18 ते 20 कोटी रुपये गोरगरिबांचं वाचवण्याचं काम या त्याच्या नेतृत्वाने केलेलं आहे. हा विकास त्याचबरोबर चित्रीचं पाणी असू दे, आंबेओळचं पाणी असू दे, या सर्व कामामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. आणि ज्या वेळा असं नेतृत्व आपल्या पाठीशी असतं आणि त्या नेतृत्वाचं छत्र जर आपल्यावर असतं, त्याच उमेदवाराला विजयी करणं आणि ही सत्ता नगरपालिकेची आल्यानंतर मुश्रीफ साहेबांचं एक वाक्य आहे
इंग्लंडचा विकास हा स्वर्गाप्रमाणे विकास करण्याचं माझं ध्येय आहे आणि ते करण्याकरता एक हाती सत्ता देण्याकरता आज दुर्दैवानं ही लागलेली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आमची भगिनी सुजाता मांगले वहिनी ज्या भीमराव राजाराम हे आमचे पारंपरिक कार्यकर्ते गेले 25 वर्ष त्यांच्या घरामध्ये बिनविरोध सरपंच पद असलेल्या घरात त्यांना बाळकडू उपजत मिळालेला आहे आणि त्यांच्या सुजाता मांगले वहिनींचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावे एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जय भारत.